आणि चला पहिला चेंडूकडे बोलूया. आत्ता होणारा पहिला चेंडू रामा. सुरेख चेंडू, सुरेख आडव्या बॅटने फटका खेळलाय. काही ग्राउंड शॉट खेळलाय. 2 धाबा येतील पहिल्या चेंडूवरती. सुरेख फटका. 1 चेंडू 2 धाबा. पुढचा चेंडू रामाचा. परेश आला. सुरेख फटका. ग्राउंड शॉट. काही फटका सजवलाय ग्राउंड मध्ये. 3 धाबा भेटतील का? सुरेख फटका. 3 धाबा. 2 चेंडू 5 धाबा. सुरेख फटकेबाजी, दर्जेदार फटकेबाजी आपल्याला परेश करून पाहायला भेटते. स्ट्राईकला फलंदाज बॅटर आलाय तो सागर. कशा प्रकारे फलंदाजी करतो सागर. रामाचा चेंडू. सुरेख उचलून मारला चेंडू. तिसरी धाव पण कंप्लीट होईल का? 2 चेंडू 2 धावेवरती समाधान मानायला लागते. धाव संख्या जाऊन पोचते 6. 3 चेंडू 7. 3 चेंडू 7 धावा. रामायाचा पुढचा चेंडू सागरला. उचलून मारलाय. सुरेख फटका. आडव्या बॅटने फटका खेळलाय. 2 धावाचा प्रयत्न आणि 2 धावा होत आहेत सक्सेसफुल. 9 धावा. आणि परेशना जर दम लागला असेल ना तर रनर ठेवू शकता आपण, कारण की स्वच्छ नाही सुटलाय परेशजी. आणि पुढचा चेंडू. सुरेख फटका. ओ हो ऑफ साईडला फोड केलाय आणि 2 धावेसाठी जाईल. 1 धावेसाठी जाईल. धाव संख्या जाऊन पोहोचेल ते 10. 5 चेंडू 10 धावा. पुढचा चेंडू लवकरात लवकर. पुढचा चेंडू रामायाचा सागरला. सुरेख फलंदाजी पाहायला, दर्जेदार फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. सुरेख फटका. ग्राउंड शॉट झेल होती पण सुटली आहे झेल. 11 धावा. 1 धावेवरती समाधान मानलं लागतंय आणि एका षटकानंतर धावा जाऊन पोहोचल्यात 11. आणि लवकर लवकर परीक्षजी यांचे बिस्लरी बॉय कोण असतील तर त्यांना पाणी घेऊन जायचे, कारण की त्यांनी 6 बॉल खेळले. त्यांचं सहर्ष स्वागत केलं जाईल या नक्कीच कमेंट्री बॉक्स मध्ये. पहिल्यांदाच आपण 6 बॉल उभे राहिलेत पिच मध्ये. आणि बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला भेटेल बॉलरने. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला भेटेल संकेत. आणि त्याला मारा करणार तो सागर. अशा प्रकारे सागर मारा करणार. 11 धावा झाल्यात. पहिला चेंडू सागर याचा. संकेत याचा सागरला. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू. गड घेतली सुरेख. एकदम निर्धाव. सुरेख फटका. आडव्या बॅटने खेळलाय. ऑफ साईडला. 2 धावा येतील. धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 13. 1 शॉट 12 धावा. सुरेख गोलंदाजी. ओ हो आडव्या बॅटने खेळलाय. काय सुरेख फटका. गचा क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल सीमा रेखा पार. चौकार. आणि सागरच्या बॅट मधून येईल दणदणीत चौकार. धाव संख्या जाऊन पोहोचेल 16. 3 चेंडू 16 धावा. पुढचा चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती. काही दर्जेदार फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो. मानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा पाटीलवाडी क्रीडा नगरीमध्ये पाहायला भेटते आपल्याला. 4था चेंडू सागर याचा संकेतला. संकेत याचा सागरला. सुरेख फटका. हवेमध्ये होता चेंडू. 2 धावा येतील का? 3ऱ्या धावेचा प्रयत्न. परेश गावडे यांना काहीतरी आता पुढील होणारा सामना झोलाई गुफा झोलाई देवी हे तिच्या विपक्ष शिव शक्ती शिव यांनी दोन्ही कर्णधारांनी येऊन टॉप बॉक्स मध्ये नाणेफेकीचं काढू करून घ्यायचे. मोठा फटका खेळण्याच्या नादात लेग पट्ट्याला खेळलाय चेंडू. परत आणि पोहोचलाय. सक्सेसफुल झालाय. 3ऱ्या धावेसाठी सक्सेसफुल झाला परेश गावडे. आणि मोठा धक्का बसतोय झोलाई कृपा सीला. दम सोडलाय परेशानं. आई संघासाठी दर्जेदार फलंदाजी पाहायला भेटले. आणि त्याला लवकरात लवकर पाणी द्यायचंय. धाव संख्या 21. सुरेख फटकेबाजी परेशजी गावडेकडून आपल्याला पाहायला भेटली. सुरेख फटका सागर याचा. 1 धाव येईल. विकेट. रनआउटच्या स्वरूपात मोठा पुन्हा एकदा धक्का बसेल संघाला.
7 ओव्हर झाले. 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22. ते दिसतो विन राहील. ते विष्णू विन राहील कोतवली या संघाला. नक्कीच पण आता आपल्याला फलंदाजी पाहायला भेटली ना मित्रांनो. परेशाची सुरेख फलंदाजी पाहायला भेटली. आता झालाय नाणेफेक झोला ग्रुपास ए या विपक्ष शिवशक्ती शिव हा विजय झालाय नाणेफेक आणि त्यांनी लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा. खूप परेशने खूप सहकार्य केले आपल्या संघाला. 100% योगदान दिलंय. लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि 2 बॅटर कोतवली या संघाचे लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायचे. हे पाठी कोपर पण नाही. हे कोपर नाही. 2 बॅटर मैदानामध्ये दाखल झाले आणि कोतवली या संघाचा 11वा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचे. आणि साक्षी पार्कचे नावाजलेला गोलंदाज आपल्याला पाहायला भेटते बॉलिंग ट्रॅक वरती शैलेशजी खोचरे. हेही सुरेख एक गोलंदाज आहे. त्याला मारा करणं. अरे तो बालू त्यांचे काय. अमोल खोचरे, उमेश खोचरे, समीर खोचरे, कल्पेश पंडे, प्रीतम गावडे, प्रतीक खोचरे, संतोष गावडे, शरद खोचरे, सूरज गावडे, दीपेश खोचरे, संकेत भोळ. लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स यायचे. आपला पुढील होणारा सामना होणार आहे तुमचा. लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स यायचे. आता होणारा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटतो शैलेश खोचरे. त्याला मारा करणार परेश आणि नॉन स्ट्राईकला संकेत. पाहू शकतात दर्जेदार आपल्याला परीक्षेची ही फलंदाजी पाहायला भेटली. सुरेख पट्टे पाहायला भेटले. ते धावांचं पाठलाग करायचे. पहिला चेंडू शैलेशाचा परेशला. सुरेख फटका हवेमध्ये. चेंडू जाईल मिडल ऑफ द बॅट. चेंडू जाईल सीमा रेखा पार. षटकार. धावा येतील 6. एक चेंडू 6 धावा. ह्याच्याला गोलंदाजी आपल्याला शैलेश कडून पाहायला भेटते. दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करेल का. दुसरा चेंडू परेश या मार करणार परेश. दुसरा चेंडू हो उडवलाय मिडल ऑफ द बॅट. चेंडू जाईल सीमा रेखा पार. षटकार. 2 चेंडू 6 धावा. 12 धावा. 12 धावा. ते बी धावांचं पाठलाग करायचंय. 2 चेंडू 2 सलग षटकार ढकलेत परेशान. सुरेख फलंदाजी आपल्याला दर्जेदार फलंदाजी पाहायला भेटते. बाबू कधी कमबॅक करणार आपण. 2 षटकार आपण खाल्ले. तिसरा चेंडू हो दांडी गोल केले. सुरेख कमबॅक आपल्याला शैलेश कडून पाहायला भेटलाय. दांडी गोल केले. परेश बाद होतो. त्याची जागा घेण्यासाठी येतो तो रामा. सुरेख फलंदाज आहे. दर्जेदार फलंदाज आहे रामा. ही षटकारांचा पाऊस पाहायला भेटेल का आपल्याला रामाकडून. पुन्हा एकदा शैलेशाचा बॉल. त्याला मारा करणार तो रामा. सुरेख ऑफ कट्टर दर्जेदार गोलंदाजी. फुलटॉस चेंडू परेशाला. सुरेख हो 3 धाबा येतील. धावसंख्या जाऊन पोहोचेल 15. 3 चेंडू 4 चेंडू 15 धाबा. संकेत त्याला मारा करणार. बाबूला मारा करणार तो संकेत. पुढील चेंडू सुरेख गोलंदाजी. सुरेख आपल्याच गोलंदाजीवरती क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला भेटतो बाबू. त्याला मारा करणार तो रामा. लास्ट चेंडू उडवलाय. चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. ग्राउंड शॉट. सुरेख क्षेत्ररक्षण. परम मित्र उमेशांचे धावसंख्या पहिली षटक संपता येतात. धावसंख्या होती ती 18. 7 चेंडू 5 धाबांची गरज. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटेल नवीन गोलंदाज सागर.
वैयक्तिक पहिले संघातर्गत दुसरे षटक घेऊन येतो तो सागर, त्याला मारा करणार संकेत. पहिला चेंडू संकेतला आडव्या बॅटने खेळलाय, ग्राउंड शॉट खेळलाय, धाबूसाठी 2 धावा येतील. बहुसंख्य जाऊन पोहोचेल ती 20 यावरती. दुसरा चेंडू सागरचा, संकेत याला सूर्य ग्राउंड शॉट. फटकेबाजी, दर्जेदार फटकेबाजी पाहायला भेटते आपल्याला. आता झालेला सामना त्याच्यामध्ये कोतुर्या संघ विजय झाला, त्यांचे सहर्ष स्वागत. आता होणारा सामना गोले कृपा सी च्या